एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे न्यूक्लिअर बजेट अंतर्गत योजनांच्या लाभापासून वंचित भिल समाज विकास मंच सिंदखेडा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक आहिर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आदिवासी विकास विभाग कडून आदिवासी समाजासाठी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असतात. धुळे आदिवासी प्रकल्पात न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजनांचे फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील जीएसटी बिल देऊन 4 महिने झाले तरी देखील आजपर्यंत मंजूर झालेले प्रकरणे वाटप करण्यात आलेले केले नाहीत. या प्रकरणांना 7 ते 8 महिने झाले असताना देखील अद्याप धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा, साक्री, शिरपूर व धुळे तालुक्यातील 150 ते 200 लाभार्थी या लाभापासून वंचित असून लाभार्थ्यांना आपल्या स्तरावर चौकशी करून लाभ मिळवून द्यावेत अशी मागणी आज करण्यात आली. आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास कसा होईल म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व मंजूर प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना देण्यात आले. धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक व आर्थिक विकासाला निधी इतरत्र वळविला गेला तर नाही ना अशी शंका निर्माण होत असल्याचं देखील त्यांनी सांगितले. तर 8 दिवसाच्या आत आमचे मंजूर झालेले प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत, अन्यथा आदिवासी विकास विभाग आयुक्त, नाशिक आयुक्त कार्यालय येथे भिल समाज विकास मंच सिंदखेडा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दीपक आहिर यांच्या नेतृत्वात तीव्र स्वरूपाचे धुळफेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला व यास काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी आदिवासी विभाग प्रकल्प विभाग नाशिक आयुक्त जबाबदार राहतील असं देखील या निवेदनात म्हटले आहे. तर यावेळी भिल विकास मंच अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, अशोक धुळकर, तालुका अध्यक्ष बापू ठाकरे, रवींद्र बोरसे, कैलास ठाकरे, अशोक ठाकरे, महेंद्र मालचे, रामभाऊ मालचे, दिलीप मालचे, श्यामदेव भिल आदी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. जवाहर जिंदाबाद. मी दीपक आहिरे. आज आम्ही सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब मॅडमांना निवेदन देतोय. आदिवासी विभागामध्ये 1 वर्षापासून जे न्यूक्लिअर बजेटमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी आदिवासी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतात न्यूक्लिअर बजेटमध्ये. धुळे जिल्ह्यात आम्ही 150 250 पर्यंत टार्गेट असतो. त्या किराणा असेल, मिनी स्टॉल असेल, याच्यासाठी आमचे 8 ते 10 महिने झाले प्रकरण दाखल करायला. आम्ही जीएसटी बिल दिला, परंतु आदिवासी विभाग धुळे यांनी आतापर्यंत आम्हाला प्रकरण 8 ते 9 महिने झाले. प्रकरणातले आतापर्यंत आम्हाला मंजूर झाले असेल. आम्ही जीएसटी बिल दिला, परंतु आम्हाला ते आतापर्यंत देत नाहीत. कारण आम्हाला आता शंका वाटायला लागली का आदिवासी विभागातला पैसा, जो धुळे जिल्ह्यातला पैसा आहे, तो इतरत्र वळला गेला नाही. आणि आमचे जे 25 आमदार आहेत, झारखंड जिल्हे आमदार आहेत, आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नावर ते विषय मांडत नाहीत. म्हणून आमचा राग आम्ही आता सन्माननीय जिल्हा